राधे जय एकविरा. तर दुपारी हार करायला बसली, जरा उरकल्याने हार करून घेते बरं भगवंतासाठी, कारण की उद्या अक्षय तृतीया आहे. त्यासाठी मी छोटे छोटे बरोबर देवासाठी मस्त हार करते. गुलाबाची फुलं आणली वेगवेगळ्या कलरची आणि मोगऱ्याच्या कळ्या आहेत, मोगऱ्याच्या कळ्यांचा मस्त हार करते बरं देवांना. आणि मी नेहमी करत असते, मला येतात तसं करते. पण एका दादाने सांगितलं, दादा आई बोलतो कशी करते तू, मला दाखव बोलते. तर मी असेच कळ्या सुईच्या याच्याने अशा ओवून घेते त्याच्यात आणि चारी बाजून अशा, आणि नंतर गुलाबाची पाकळी एक 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 घालते त्यात, म्हणजे असे फोल्ड करून. आणि वेगवेगळ्या कलरमध्ये आपल्याला जो पाहिजे तो कलर घ्यायचा आणि त्यामध्ये अशी फोल्ड करून त्याच्या सुईच्या ह्याच्यात अशी होऊन घेते आणि मस्त वाटतात असे छोटे छोटे हार. मधीत मी असा पिवळा फूल घातला, तो त्याच्यात मस्त असं मधीत ठेवला आणि या बाजूला डबल मोगऱ्याच्या कळ्या आणि गुलाबाच्या पाकळ्यांनी पूर्णपणे या बाजूला तसं त्या बाजूला पण होऊन घेतला आणि मस्त असा हार रेडी झाला. त्याच्यानंतर मी असे छोटे छोटे हार बनवले गणपती बाप्पाला, अन्नपूर्णा माता, लक्ष्मी मातेला. म्हणजे असे छोटे छोटे मस्त वाटतात एकदम आणि खूप छान वाटत होते. मला खूप असं म्हणजे आवडतं करायला. आणि सगळे हार रेडी झाले, एवढं मस्त वाटतं ना सगळे हार रेडी झाल्यावर. मग असं बघायला खूप छान वाटत होता ना, मला खूप असं म्हणजे मी खुश होते असे हार बघून, मस्त वाटतात बरं, छान दिसत होते. आणि माझ्यासाठी पण मी एक गजरा बनवला बरं, बनवते एक बरं गजरा. गुलाबा अशी लावली खाली ना, असं मोगऱ्याच्या कळ्याने असं होऊन घेतला. नंतर मग काय जेवणाची तयारी, संध्याकाळ झाली हार करता करता. मला शनिवार पण घरात एक टाइम उपास असतं बरं, भातच घालते. फ्राईड राईस करायला घेतला आणि मिक्स व्हेज करते बरं, मटर उकडत ठेवली आणि भाज्या फ्लावर गाजर फरसबी तेलावर जरा परतून घेतल्या. पनीर नको बरं, पनीर कालच खाल्लेला. थोडं लालसर होईपर्यंत अशा परतून घेतल्या आणि जसं नाही शिजवल्या. मग ग्रेव्हीसाठी टॅमॅटो काजू अद्रक मिरची याची पेस्ट केली आणि तेलामध्ये जिरा घातला आणि मी पेस्ट पूर्ण घातली त्यात आणि जरा अशी मस्त परतून घेतली. त्याच्यानंतर घरातले सगळे आपले मसाले, हळद धना पावडर हिंग थोडासा असा पूर्ण मिक्स करून घेतला. पाणी घातला, जरा ग्रेव्ही शिजवली, मग खोबरा घातला, थोडासा कसुरी मेथी, फ्रेश क्रीम म्हणजे दुधाची सरूच घालते मी. आणि त्याच्यानंतर पूर्ण ही भाजी जरा फ्राय केलेली होती ती घातली, त्याच्यात मटर पण घातली, मीठ घातलं आणि जरा भाजी ठेवली स्लोवर. तर फ्राईड राईस करायला घेतला, थोडीशी फरसबी आणि गाजर असा बारीक कापलेला, दुसरा काही नाही घातला मी त्यात. आणि नंतर मग तेलावर जरासं शिजून घेतला. नंतर मग बासमती तांदळाचा राईस तो त्याच्यामध्ये मिक्स केला, असं जरा मस्त परतून घेतला. नंतर पालेभाजी करायला घेतली, ओला खोबरा मिरची कोथिंबीर याची अशी पेस्ट केली आणि राई जिरा घातला आणि त्याच्यानंतर ती पेस्ट पूर्ण घातली त्याच्यात. आणि पालेभाजी करणार नव्हती बरं, करते जरा थंड थंड बरा वाटतं, गरमीचे पण दिवस आहेत म्हणून केली बरं पालेभाजीवर. मीठ घातला आणि टॅमॅटो पण असा कापून घातला, विसरलेली टॅमॅटो घालायला, नंतर मग वरण असा टॅमॅटो घातला. आणि कधी कधी पालेभाजी मी कुकरमध्ये करते, मस्त अशी शिजते पण. एकीकडे जेवणं पण सगळी झाली, जराशी भांडी होती ती घातली आणि माझी खूप गडबड झाली जरा उरकताना, पण वेळेवर सगळं आवरलं मी. नंतर भगवंताला भोग दाखवायला घेतला. आणि मला बरीच जण विचारत होती भगवंताला जेव्हा तो भोग दाखवते नंतर त्या नैवेद्याचं काय करते, तर बाकीचे आपली जेवणं असतात त्याच्यामध्ये मिक्स करते, कारण की देवाला आपण भोग दाखवल्यानंतर पूर्णपणे प्रसाद होतो, मग तो आपण सगळ्यांनी ग्रहण करायचा असतो. चला मग, राधे राधे.